प्रिया लोकांनो, कसे आहात? सगळं ठीक आहे ना? येशू ख्रिस्त तुमच्यावर खूप प्रेम करतो, म्हणूनच तो दररोज तुमच्याशी बोलतो. तुम्ही त्याच्यासोबत चालत आहात का? वॉक विथ जीसस हेच आहे या कार्यक्रमाचं नाव. मग दररोज आपल्याला येशूसोबत चालायला हवं ना? दोन जर एकत्र चालले तर ते शांतपणे चालतात का? नाही, ते बोलतच राहतात ना. म्हणून येशूसोबत बोलणं आणि तो आपल्याशी बोलणं, अशा त्याच्यासोबत चालण्याच्या अनुभवात आपलं जीवन जगायला हवं. आपल्या दैनंदिन जीवनात तो आपल्यासोबत चालत असेल तर आपलं जीवन नेहमीच यशस्वीच होईल. कधी कधी असं वाटतं, माझ्यामुळे हे होईल का? मी हे करू शकतो का? अशा भीतीदायक परिस्थिती येतात. अशा प्रकारच्या परिस्थितीत तुम्ही असू शकता. आता प्रभू तुम्हाला एक वचन सांगत आहे. फिलिप्पीकरांस अध्याय 4 वचन 13. जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्या धारे मी सर्व परिस्थितीचा सामना करू शकतो. हे एका भक्ताच्या अनुभवाबद्दल आहे. अमेरिकेत पिव्हडर होलीफील्ड नावाचा एक बॉक्सिंगपटू होता. लहान वयापासूनच, तरुणपणात असतानाच त्याने स्वतःला बॉक्सिंगसाठी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली होती. लहानपणापासूनच त्याची इच्छा होती की तो जागतिक विजेता व्हावा बॉक्सिंगमध्ये, आणि त्यासाठी त्याने सातत्याने प्रशिक्षण घेतलं आणि आता तो चांगल्या स्थितीत पोहोचला आहे. अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवत, यश मिळवत तो पुढे जात होता आणि आता त्याला जागतिक विजेत्याशी सामना करायचा आहे. तेव्हाच तो स्वतः जागतिक विजेता होऊ शकतो. याच्याशी सामना करून विजय मिळवायचा होता आणि त्यासाठी तो स्वतःला तयार करत होता. अशा प्रकारची एक संधी मिळाली आणि त्यासाठी तो स्वतःला तयार करत होता. त्या काळात त्याच्या हृदयावर एक परिणाम झाला. त्यामुळे जेव्हा तो डॉक्टरांकडे गेला तेव्हा त्यांनी तपासून सांगितलं की तुझं हृदय सुजलेलं आहे, तुझं हृदय प्रभावित झालं आहे, त्यामुळे तुला हृदयासाठी उपचार घ्यावे लागतील असं त्यांनी सांगितलं. काही वैद्यकीय उपचार करून त्यांनी सांगितलं, आता तू बॉक्सिंग खेळू नकोस, कारण ते तुझ्या जीवासाठी धोकादायक ठरेल. तुझं हृदय खूपच कमकुवत आणि प्रभावित झालं आहे, त्यामुळे आता तुला काळजीपूर्वक राहावं लागेल आणि बॉक्सिंग खेळू नये असं त्यांनी सांगितलं. त्याचं स्वप्नच होतं की तो जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन व्हावा. आता हृदय तुटून गेलं आहे, अशी कमजोरी आली आहे आणि इतके दिवस मी यासाठीच माझं संपूर्ण आयुष्य एक स्वप्न म्हणून तयार करत होतो. तो येशूवर विश्वास ठेवणारा एक मित्र होता, म्हणूनच तो अमेरिकेत झालेल्या एका सभेला गेला होता. तिथे बेनी हिन नावाचे एक सेवक होते जे आजारी लोकांसाठी प्रार्थना करत होते. त्या सभेत सहभागी झाल्यावर येशूचा हात त्याला स्पर्श झाला आणि त्याचं हृदय बरे झालं. या सेवकाने सांगितलं, आता येशूने तुला बरे केलं आहे, जा आणि लढा असं त्याने म्हटलं आणि त्याच्या आत एक मोठा विश्वास निर्माण झाला. मग तो प्रभूकडे गेला. एकीकडे डॉक्टर काहीतरी सांगत होते, पण सेवकाच्या माध्यमातून तू मला स्पर्श करून बरे केलंस. त्याने विश्वासाचे शब्द उच्चारले, मी काय करू प्रभू? मग प्रभू त्याच्याशी फिलिप्पीकर 4 वचन 13 द्वारे बोलला. जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्या धारे मी सर्व परिस्थितीचा सामना करू शकतो. ते तुझं सामर्थ्य नाही, तुझं शरीर अशक्त झालं, तुझं शरीर सुजलेलं आहे, पण तुला सामर्थ्य देणारा मी आहे. सर्व काही तुला करवून घेणारा मी आहे, विजय देणारा मी आहे. घाबरू नकोस असं म्हणत प्रभूने या वचनाद्वारे धैर्य दिलं आणि मनात मोठं धैर्य आलं. त्यांनी ते वचन दररोज म्हणायला सुरुवात केली. जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्या धारे मी सर्व परिस्थितीचा सामना करू शकतो. माझी शक्ती ख्रिस्तामध्ये आहे, जो मला सामर्थ्य देतो. हे वारंवार सांगण्याने मला खूप धैर्य आणि शक्ती मिळाली. त्याचप्रमाणे तो ठराविक दिवस आला आणि तो बॉक्सिंग स्पर्धेत उतरला. याने मोठा विजय मिळवला आणि जागतिक विजेता म्हणून घोषित करण्यात आला. त्याला एक मोठा विजय मिळवला. हा विजय कसा शक्य झाला? कारण येशू ख्रिस्ताने त्याला सामर्थ्य दिलं.
आज तुमच्या आयुष्यात एखाद्या परीक्षेची तयारी सुरू असू शकते किंवा एखाद्या मुलाखतीसाठी तयारी करत असाल, कदाचित एखाद्या उंचीवर पोहोचण्यासाठी योजना आखत असाल, व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी योजना आखत असाल. मी हे करू शकतो का असा विचार तुमच्या मनात येत असेल, मग हे वचन बोला. जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्या आधारे मी सर्व परिस्थितीचा सामना करू शकतो. तो मला सामर्थ्य देईल, मला बळकट करेल, तो माझ्यासाठी ते घडवून आणेल, विजय देईल. धाडसाने बोला, तुम्ही नक्कीच चमत्कार पाहाल. ते तुमचं सेवाकार्य असू शकतं. सेवेमध्ये फल मिळवून विजय देऊन मार्गदर्शन करणारा देव आहे. तुम्ही विश्वासाने बोलता का? तुमचा उजवा हात वर करा. जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्या आधारे मी सर्व परिस्थितीचा सामना करू शकतो. जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्या आधारे मी सर्व परिस्थितीचा सामना करू शकतो. आमेन, आमेन.